तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती। जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित। आम्ही नेहमीच तुमच्या सोबत। सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट। आदिवासी बांधवांचा जळगाव पोलीस स्टेशनवर आक्रोश मोर्चा, आरोपींना अटक न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। बुलढाणा जिल्ह्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या कहूपट्टा शिवारात भुवानसिंग मुजालदा यांच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला करण्यात आला। 23 मार्च रोजी जळगाव शहरातील मोहम्मद शब्बीर आणि त्याच्या पुत्राने हा हल्ला केला। या घटनेत मंगलसिंग गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहे। घटनेनंतरही पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही। आरोपींना अटक करण्याऐवजी ते मोकाट फिरत आहे। या विरोधात आज 25 मार्च रोजी सातपुडा पायथ्याशी असलेल्या शेकडो आदिवासी बांधवांनी जळगाव पोलीस स्टेशनवर भव्य आक्रोश मोर्चा काढला। पोलिसांची निष्क्रियता आणि आदिवासी समाजाचा आक्रोश। कहूपट्टा शिवारातील गट न 36 मधील जमीन गेल्या 4 दशकांपासून आदिवासी परिवाराकडे होती। मात्र अलीकडेच मोहम्मद शब्बीर या जमिनीच्या ताब्यावरून भुवानसिंग मुजालदा व संतोष ढगे यांच्याशी वाद घालू लागला। त्यांनी याबाबत वेळोवेळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती, तथापि पोलिसांनी कोणतीही कार्यवाही केली नाही। उलट शब्बीरने काही पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला। परिणामी 23 मार्च रोजी भुवानसिंग मुजालदा यांच्या कुटुंबावर शेतातच प्राणघातक हल्ला करण्यात आला। जखमींवर उपचार आणि पोलिसांचा ढिसाळपणा। या हल्ल्यात भुवानसिंग यांचा मुलगा मंगलसिंगच्या डोक्यावर मोहम्मद रिजवानने कुऱ्हाडीने वार केला। भाऊ रामसिंगच्या हातावरही गंभीर जखमा झाल्या। आई फुंदीबाई हिच्यावरही वेळाने वार करण्यात आला। घायाळ अवस्थेत जखमींना जळगाव जामोदच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। डॉक्टरांनी परिस्थितीचे गांभीर्य पाहून पोलिसांना पाचारण केले, परंतु पोलिसांनी कोणतेही बयान नोंदवले नाही। अखेरीस गंभीर जखमी मंगलसिंगला नागपूर येथे हलविण्यात आले। आरोपींना अटक न केल्यास तीव्र आंदोलन। या संपूर्ण घटनेनंतर पोलिसांनी फक्त साधे कलम लावून गुन्हा दाखल केला। त्यामुळे संतप्त आदिवासी बांधवांनी पोलिसांच्या निष्क्रियतेविरोधात जोरदार आक्रोश व्यक्त केला। आरोपींवर BNS कायद्यानुसार कलम 109 आणि अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। जर 48 तासांच्या आत आरोपींना अटक झाली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आदिवासी बांधवांनी दिला आहे। जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा। तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज।